कदम बढ़ाए साथ चलो, कदम बढ़ाए साथ चलो, लेके हाथों में हाथ चलो, करके लेनी की बात चलो, बुद्ध लेनी की और चलो, बुद्ध धम्म की और चलो, कदम बढ़ाए साथ चलो। यहाँ मौज मस्ती की बात नहीं, मखमल नींद की रात नहीं, यहाँ मौज मस्ती की बात नहीं, मखमल नींद की रात नहीं, कोई किसी की जात नहीं, किसी से पक्षपात नहीं, सूरज जैसा तपना होगा, रणभूमि में डटना होगा, रणभूमि में डटना होगा, सूरज जैसा तपना होगा, रणभूमि में डटना होगा, बोलो क्या तैयार हो, तैयार हम, तैयार हम, तैयार हम, तैयार हम। झुंड नहीं है टीम हमारी, MBC PR शान हमारी, झुंड नहीं है टीम हमारी, MBC PR शान हमारी, यहाँ कोई किसी का खास नहीं, मान पान की आस नहीं, है भी मजी की औलाद हम, दुश्मन के आगे फौलाद हम, है भी मजी की औलाद हम, दुश्मन के आगे फौलाद हम, जिद्द सत्य लड़ने को, विरासत पे मजबूतने को, तैयार हम, तैयार हम, तैयार हम, तैयार हम, तैयार हम, तैयार हम। पूर्ण ते केसन बघा
होतो त्याने की त्यांनी स्तूपाचे प्रकार याच्याविषयी सविस्तरपणे आपल्या सर्वांना माहिती आहे. आवाज आला नाही शिकत. आज आपण आलेलो आहोत शिवनेरी पुतळेरी. शिवनेरी पुतळेरी ही देवी दुसऱ्या शतकात ते इसवी सनाचे 4थे शतक ह्या हिमयान पंथात कोरल्या गेली. आणि आता बघू शकतो की आपण जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या लेणीचा आकार आहे गजपृष्ठाकार. सपाट. ठीक आहे. आयताकृती काही ठिकाणी गजपृष्ठाकार असतो. गज म्हणजे हत्ती. जसं की हिमयान पंथामध्ये गज म्हणजे हत्ती, कमळ किंवा स्तूप. हिमयान पंथामध्ये स्तूपाला ॲज अ पुत्र म्हणून पूजल्या जातं. आणि आपण त्याच स्तूपाच्या प्रकार त्या स्तूपाचे भाग बघूया. आता खालचा जो भाग आहे तो आहे जोत म्हणजे काय पाय. हे बघा मी हात लावून दाखवतोय. हे आहे जोत म्हणजेच आपला पाय आपण म्हणतो. हे आहे मेधी. मेधी किंवा अदेशी. त्याच्यावरती हे असे डिझाईन केलेली आहे. ठीक आहे. हे वरती आहे संघ त्रिरत्नादर्श. वरती आहे अंड. अंड म्हणजे काय की ज्या वेळेला तथागतांचा महापरिनिर्वाण होणार होतं त्यावेळेला आनंद भिक्षूने तथागतांना विचारलं की तुम्ही गेल्यानंतर आम्ही तुम्हाला पूजायचं असेल तर प्राप्त करायचं कसं करतात. तर त्यानंतर तथागतांनी त्याचे जे भिक्षापात्र होते उलटा केलं. तेच अंड होते उलटा भिक्षापात्र. ठीक आहे. अंडाच्या वरती आहे आपली हर्तिका. हर्तिका मेघेच्या वरती आहे हर्तिका. हर्तिकाच्या वरती आहे यष्टी. यष्टीच्या वरती आहे छत्रावली. छत्रावली ही 2 प्रकारची असते. एक लाकडी असते आणि एक दगडी असते. आपण इथं बघू शकतो की ही आहे दगडी छत्रावली. आपण लाकडी छत्रावली आपली वलुरक लेणी काय तिथे आपण वलुरक लेणीवर आपण अजून माहिती का कुठल्या कुठल्या लेणीवर बघायला भेटते लाकडी छत्रावली. ठीक आहे. तर ही आहे आपली दगडी छत्रावली. आणि आपण कसं की आपण जो हर्तिका असते हर्तिकामध्ये जसं की आता मी तुम्हाला स्तूपाचे प्रकार सांगणार आहे. तर त्या हर्तिकामध्ये काय ठेवलं जायचं म्हणून ह्या स्तूपाला महत्त्व प्राप्त होतं. जसं की आता आपण स्तूपाचे 4 प्रकार पडतात. त्यावरून आपण बघू शकतो की हा स्तूप कोणता आहे. ठीक आहे. तर पहिला प्रकार पडतो शारीरिक स्तूप. शारीरिक स्तूप म्हणजे काय की तथागत गौतम बुद्ध किंवा अरहंत भिक्खू यांच्या शरीर धातूवर बांधलेले स्तूप म्हणजेच शारीरिक स्तूप. आणि असं शरीर धातू कोणते तर आपली राख असेल त्यांची राख असेल किंवा मग त्यांच्या अस्थी असतील ह्या गोष्टींवर बांधलेला स्तूप म्हणजे शारीरिक स्तूप. आणि आपल्याला हा स्तूप कुठे कुठे बघायला भेटतो माहिती आहे. काही आयडिया जसं की तथागतांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थीवर स्तूप बांधले गेले होते. 8 ठिकाणी स्तूप बांधले गेले. त्याच्यापैकी रामग्राम होतं, केसरिया होतं, भरभूत होतं. अशा ठिकाणी आपल्याला शारीरिक स्तूप बघायला भेटतात. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे आपला पारिभौतिक स्तूप. पारिभौतिक स्तूप म्हणजे काय की तथागतांनी किंवा भिक्खूंनी अरहंत असेल जे अरहंत पदापर्यंत गेलेले आहेत त्या भिक्खूंनी किंवा आपल्या तथागतांनी ज्या गोष्टींचा उपयोग धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी केला किंवा प्रचार प्रसार करताना केला जसं की आपलं चिवर असेल भिक्षापात्र असेल त्याला आपण आणि त्या वस्तूवर बांधलेला स्तूप म्हणजेच पारिभौतिक स्तूप. आणि हा स्तूप आपल्याला कुठे बघायला भेटतो माहिती आहे. नालासोपारा कुठे माहिती आहे. मुंबईमध्ये किती जण आहेत. किती मुंबईची हा म्हणजे पुणेकरांना माहिती ना. त्यानंतर आपला तिसरा प्रकार आहे ब्रह्मस्तूप किंवा उद्देशिका स्तूप. जसं की तथागतांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या आपल्या धम्माचा उद्देश दिला प्रवचन दिलं अशा ठिकाणी बांधलेल्या स्तूपाला उद्देशिका स्तूप किंवा ब्रह्मस्तूप असेही म्हणतात. आणि हा स्तूप कुठे कुठे बघायला मिळतो जिथं जिथं तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन पण केलं प्रवचन पण दिलं धम्माचा उपदेश पण दिला. अजून
संकल्प किंवा मनोती स्तूप असे म्हणतात. हा स्तूप म्हणजे काय की आपण नुकताच मानतो स्तूप किंवा एखाद्या अरंतकी फुलं किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधतो त्या स्तूपाला आपण म्हणतो ओटीव स्तूप, संकल्प स्तूप किंवा मनोती स्तूप. आता तुम्हाला सांगते की ओटीव स्तूप असतो ना, हा बघा आपला पूर्ण छतापर्यंत गेलेला स्तूप आहे. ओटीव स्तूप तुम्हाला महादेवाची पिंड माहिती एवढ्या आकाराचा स्तूप असतो ओटीव स्तूप. म्हणजे सेम म्हणजे ती महादेवाची पिंड जी आली ना ती ओटीव स्तूपाचाच एक रूपांतर आहे. आहे तिथे आपल्याला एकदम छोट्याशा आकाराचा ओटीव स्तूप बघायला भेटतो. तर हे झाले आपल्या स्तूपाचे प्रकार. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय सम्राट अशोक. जय भीम. साधू. खूप छान पद्धतीने मॅडम यांनी आपल्याला स्तूप आणि स्तूपाचे प्रकार सांगितले आहेत. कारण काय होतं, आपण कोणत्याही लेणीवरती जातो, लेणीवरती गेल्याच्या नंतर ती लेणी बौद्ध धर्मीय आहे हे आपण कशावरून समजावं, तर त्याची काही प्रतीक असतात आणि त्याच्यातील सर्वात महत्वाचं प्रतीक म्हणजे स्तूप. मग आता सगळ्या स्तूपाचे प्रकार कोण कोणते मॅडम सांगा. शारीरिक स्तूप ही असतो, मोठीव स्तूप, उद्देशिका स्तूप, अजून एक राहील विचार बघून बोलतोय तुम्ही हा लूक. छान पद्धतीने आपण स्तूप आणि चैत्यगृहाबद्दल माहिती घेतली. स्तूप आणि चैत्यगृहाबद्दल काही जर प्रश्न असतील तर विचारावे. तर यानंतर जर प्रश्न असतील तर आपण शेजारची जी खोली आहे, शेजारचं जे विहार आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण बसणार आहोत. माझा एक क्वेश्चन आहे, ते शिवलिंग सगळीकडे सापडतं. मॅडम जसं बोललं की शिवलिंग म्हणजे प्रकार त्याच्यामध्ये स्तूपमध्ये मग प्रत्येक ठिकाणी असे शिवलिंग सगळेच आपल्या ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, कधीही कोणतीही वास्तू असेल ती वास्तू तयार करत असताना त्यावेळेचा जो काही कारागीर असेल किंवा तो कारागीर जे काम करत असेल त्याच्या मेंटॅलिटी काय आहे त्याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड असतात. कारण काय, बौद्ध धर्माचा जो ऱ्हास होत होता तो ऱ्हास होत असताना जर वैदिक धर्म असेल किंवा इतर जे काही जैन धर्म असेल हे उदयास येत होते, त्याची भरभराट होत होती, त्यांची वाढ होत होती. आणि बौद्ध लेण्यांवरती काम करणारी लोक असतील आणि तिकडे काम करणारी लोक असतील, एकच विचारसरणीची होती, एकच काम करणारी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला जी कलाकृती पाहायला मिळते ती समान पाहायला मिळते. अनेक ठिकाणी आपल्याला या ठिकाणचं सुद्धा काही त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर ही त्यावेळेची सांस्कृतिक झालेली बदल आहे. ज्यावेळेस राजा बदलला, राजाची विचारसरणी बदलली, समजा तो बौद्ध धर्माला मानणारा राजा असेल आणि त्याचं पतन झालं आणि तो जो वैदिक धर्माला मानणारा राजा आला असेल किंवा जैन धर्माला मानलेला राजा आला असेल तर तो त्या शिल्पामध्ये त्या ह्याच्यामध्ये त्या बदल करतो आणि तो बदल आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याचा मूळ गाभा हा असल्यामुळे आपल्याला हे हो असो. आपण आता शेजारी जाणार आहोत. सर पण पेहराव करण्यामागचा उद्देश, हा जो शिलालेख आहे हा शिलालेख कोणी कशासाठी का दान दिला याचा उल्लेख आपल्याला दृश्याच्या माध्यमातून लक्षात राहावा हा याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपले पूर्वज कशा पद्धतीने लेण्यांवरती वावरत होते आणि ते कशा पद्धतीने तिची ड्रेसिंग करत होते ती लक्षात राहण्यासाठी हा शिलालेख हा पेहराव आपण केलेला आहे. त्याला आपण सातवाहनकालीन पेहराव म्हणतो. हा पेहराव आपण अनेक लेण्यांवरती प्रत्येक लेणीवरती करत असतो, त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण सादर केलेला आहे. तर लक्षात घ्या, ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीने हे दान धम्माला दिलेलं आहे. हे जे चैत्यग्रह हे व्यक्तीने दिलेलं आहे. पण ही व्यक्ती कोण? या व्यक्तीने हा शिलालेख कोरत असताना त्या व्यक्तीने हा शिलालेख कोरायला सांगितला दगडामध्ये.
आणि तो दगडामध्ये कोरत असताना त्याने त्याचं नाव त्या शिलालेखामध्ये हे केलंय. तर त्या व्यक्तीचं नाव काय, तो व्यक्ती कुठला काय, हे शिलालेखामध्ये असतं, त्याचा हुद्दा काय वगैरे. तर आपण शिलालेख वाचूया. वीरसेनकस गहपतिप्रमुखस म्हणजे वीरसेनक जो गृहपतीचा प्रमुख आहे. वीरसेनकस गहपती प्रमुख, वीरसेनक जो गहपतीचा प्रमुख आहे त्याने काय केलंय, धम्म निगमस देय धम्म चैत्य घरो म्हणजे त्याने धम्मासाठी चैत्यग्रह, नियुक्त सर्व लोकहित सुखाय म्हणजे त्याने धम्माच्या कल्याणासाठी आणि सर्व लोकांच्या सोयी सुखासाठी हे चैत्यग्रह धम्माला दान दिलेलं आहे. असा वीरसेनक या व्यक्तीने सर्व लोकांच्या हितासाठी धम्मासाठी हे चैत्यग्रह धम्माला संघाला दान दिलेलं आहे. असा या शिलालेखाचा साधा सरळ मराठीमध्ये अर्थ होतो. शिलालेख समजलाय? हो. शिलालेखाचं वाचन समजलंय? हो. शिलालेखाचा अर्थ समजलाय? शिलालेख लक्षात राहील काय? वीरसेनक या व्यक्तीने सर्व लोकांच्या धम्माच्या कल्याणासाठी हे चैत्यग्रह धम्माला दान दिला. साधा सरळ मराठीमध्ये. जेव्हा तुम्ही कधी तुमच्या कोणाबरोबर या किंवा कोणत्या लेणीवरती जाल त्यावेळेस तुम्ही ठामपणे सांगू शकाल की मी शिवनेरी लेणीवरती एक शिलालेख वाचला होता. त्या शिलालेखामध्ये आम्हाला असं सांगितलं होतं की वीरसेनक नावाच्या व्यक्तीने तिथे चैत्यग्रह सर्वात मोठा जुन्नर मधला असतो धम्मासाठी दान दिलाय. तो सुद्धा कोणाच्या सर्व लोकांच्या सोयीसाठी सुखासाठी. काही आपले मराठी मधले शब्द इथे आले. सर्व लोक शब्द मराठीमध्ये आता आपण वापरतो, हित शब्द वापरतो, सुख शब्द वापरतो, त्याच्यानंतर घर शब्द चैत्य घरो ग्रह वापरतो, त्याच्यानंतर धम्म देय धम्म लेणं हे शब्द शिलालेखामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, समजला शिलालेख? मराठीत एकदा पुन्हा सांगा. मराठीमध्ये सुद्धा सांगतोय. वीरसेनकस गहपतिप्रमुखस धम्म निगमस धम्म चैत्य घरो नियुतो सर्व लोकहित सुखाय म्हणजे वीरसेनक या गृहपतीने सर्व लोकांच्या सुखासाठी धम्माच्या कल्याणासाठी हे चैत्यग्रह बौद्ध धम्माला असेल संघाला असेल दान दिलेलं आहे. धम्मदान दिलेलं आहे. मला अंदाज होता की सर्वात जास्त चांगला डेकोरेशन तुमचाच होईल, पण तुम्ही तुमचा पेपर बघितला. वैवन करा शिलालेखाचा अर्थ सांगा. तुमचं काय झालं तुम्ही
पेहराव पाहिला आहे हा 7 रोजचाली पेहराव आहे. या पेहरावामध्ये पेहराव करण्यासाठी खूप गट्स लागतात. कारण काय, तुम्हाला सर्वांच्या समोर वेगळं होऊन मिरवायचं असतं आणि ते मिरवत असताना तुमच्याकडून चुकीची कृती घडू द्यायची नसते. कारण तुम्ही लेण्यांवरती आहात, आपल्या धार्मिक वारशावरती आहात आणि ती चुकी न घडता आपल्याला त्या ठिकाणी वावरायचं असतं. आणि हे वावरत असताना त्या सर्व गोष्टींचं ध्यान ठेवायचं असतं. आणि हे काही सोपं नाहीये, अगदी बांधून ठेवल्यासारखं होतं. धोतर घातल्यापेक्षा पण हे अवघड आहे. त्याच्यानंतर तुमचं डोकं अख्खं बंद असतं. टोपी जरी घातली तरी आपल्याला कसं तरी होतं. हे तुमच्या कानापासूनचा फेट्याने अख्खं बंद असतं. आणि आपला जो कार्यक्रमामध्ये फेट्या बांधतो ना तो खूप साधा, पण हा फेटा आहे ना इतका टाईट बांधला जातो ना की काही सुचत नाही. अगदी डोकं आहे का गुणगुणायला सुरुवात होती, मुंग्या यायला सुरुवात होतात असो. तर या सर्वांनी आपला जो काही वारसा आहे लेणीवरचा तो जिवंत करण्यासाठी इतके कष्ट घेतले आहे. आपण नक्कीच त्यांचं स्वागत करा. यांची ओळख करून देतो. हे हिंगोलीवरून आलेले परमेश्वर हटकर सर आणि ते नागेश ढोळे सर. नागेश ढोळे सर. ठरवला त्याला जोडून कार्यशाळा. या कार्यशाळेसाठी आपण सगळे जमलेला सर्वांचं स्वागत आणि आभार. बघा, आपण आता आलेलो आहोत. ही लेणी पाहतोय, हे दगडामध्ये कोरीवकाम आहे. हे कशासाठी, का, त्याचा काय उद्देश असावा, काय गोष्टी, म्हणजे त्याच्या पाठीमागे असं बरंचसं काहीतरी दडलेलं आहे आणि जे की आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. तर त्याची जी पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला याची हे करतो की जवळपास 20 पूर्व 3ऱ्या शतकापासून जर आपण विचार केला तर खरी सुरुवात लेण्याची त्यावेळेसपासून एक बघायला मिळते की त्या काळी कसं की लोकसंख्या कमी होती, डोंगरदऱ्या जंगल भाग हा जास्त होता. आता मनुष्यवस्ती जास्त वाढल्यामुळे तो भाग थोडासा कमी झाला. तर त्यावेळेस कसं असायचं की बुद्धिझमचा त्यावेळेस उदय झाला. जवळपास सम्राट अशोकानं बुद्धिझमचं, जसं बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांनी एक धम्मदेशनादेश किंवा बुद्धिझमचा प्रसार करत बऱ्याच ठिकाणी प्रसार केला, पण त्याचं खरं स्वरूप तिथून पुढचं जर म्हटलं तर सम्राट अशोकांच्या काळापासून पुढे की जे की त्यांनी बुद्धिझम फॉलो केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बुद्धिझम कसा वाढत राहील अशा पद्धतीने त्यांचं जे काही नियोजित दूरदृष्टी होती त्याबद्दल त्यांचं जे नियोजनाचा काही भाग होता त्या नियोजनाचा भाग म्हणून लेण्यांची सुरुवात. तर पहा, सम्राट अशोकानं सगळ्यात पहिलं की जी लेणी बांधली ती कुठं बिहारमध्ये जहानाबादची 12 टेकडी किंवा 12 डोंगर असं म्हणतात त्या ठिकाणची एक नागार्जुन टेकडीमध्ये 2 लेण्या तिथं बांधल्या गेलेल्या म्हणजे खोदल्या गेलेल्या आणि त्या 2 लेण्या ह्या भिक्खू संघाला दान दिलेल्या की भिक्खू संघाने आपलं वास्तव्य इथं करावं. बरं, ते दगडी लेण्याच का किंवा असंच का, तर तुम्ही म्हणणार ना की त्यांना एखादं घर बांधून द्यायला पाहिजे किंवा त्याची एक अशी सोय करायला पाहिजे. तर आपण पाहतो सरासरी मॅक्झिमम लेण्या हे जास्तीत जास्त असतात गावापासून जवळच पण थोड्याशा अंतरावर, गावामध्ये नाही आणि गावापेक्षा लांब पण नाही जास्त, जे की भिक्खू वर्गाला गावाशी संपर्क साधता यावा. तर अशा तर त्या काळी काय व्हायचं की ज्यावेळेस हे भिक्खू वर्ग एक धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना गावोगाव फिरायचे. तर गावोगाव फिरल्यामुळे काय व्हायचं की पावसाळा आणि उन्हाळा आणि हिवाळा हे जे 2 ऋतू आहेत मुख्य ऋतू, तर ह्या ऋतूमध्ये त्यांना एवढा ह्या गोष्टीचा त्रास होत नव्हता. पण ज्यावेळेस पावसाळा लागेल तर पावसाळ्यात काय व्हायचं की त्यावेळेस मोठे मोठे महापूर यायचे, पाऊस जास्त पडायचा, जंगल दऱ्या खोरे, म्हणजे ह्यातून त्यांनी पलीकडे जायचं कसं किंवा बुद्धिझमचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा. तर हा मोठा त्यांच्या पुढे हे मोठं एक संकट म्हणजे एक कसरत आपण म्हणतो तसा भाग होता.
मग त्या काळात काय ठरलं की आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी राहून एक धम्म उपदेश देणं गरजेचं आहे. तर त्यालाच आजच्या काळात आपण वर्षावास म्हणतो, जो की पावसाळ्यामध्ये आपण हे करतो, नियोजित करतो. तर वर्षावासाच्या काळामध्ये काय व्हायचं की भिक्खू वर्गाला मग ते एका ठिकाणी राहण्यासाठी वर्षावासाच आपण आता वर्षावासाचे कार्यक्रम एका ठिकाणी राहून घ्यायला पाहिजे. पण आता भिक्खू वर्ग तर गावात राहत नाही आणि बाहेरच्या ठिकाणी राहायचं म्हणलं तर काय तर एखादी छोटीशी झोपडी बांधून देणं. पण ती झोपडी जर बांधली तर काय व्हायचं की ती झोपडी जास्त दिवस टिकत नव्हती. बरं, विषय असा पण असायचा कधी की आता या जुन्नर या ठिकाणी ही तर समजा भिक्खू वर्ग राहायला आला, वर्षावास त्यांचा इथं झाला, नंतर ते धम्माचा प्रसार करत उन्हाळा हिवाळा पुढच्या गावामध्ये गेले. पुन्हा त्याच्या पुढच्या गावामध्ये जाईपर्यंत पुन्हा पावसाळा लागतोय, तर पुढे सोय काय पुढची. तर तसंच पाठीमागनं पुन्हा दुसरा भिक्खू वर्गाचा एखादा ग्रुप यायचा, त्यांनी कुठं राहायचं. म्हणजे थोडक्यात काय की ह्या लेणे कितीतरी भिक्खू वर्गाने त्यावेळेस वापरल्या गेल्या. काही वर्षी इथं भिक्खू वर्ग राहायला गेले. आता काही ठिकाणी आपण बघतो आता कपिचित म्हणजेच लेण्याद्री, त्या ठिकाणी जे लेणीचा समूह आहे त्यामध्ये सगळं हॉस्पिटलचं नियोजित तिथं आहे. तसंच कुठं आहे अजून याला आपण ठाणाळे लेणी, ठाणाळेला पण तिथं हॉस्पिटलचं जे स्ट्रक्चर असतं तसं की थोडक्यात आपण काय म्हणतो तिथं औषधोपचार पण तिथे केले जायचे आणि गावातील लोक पण त्या ठिकाणी यायचे. म्हणजे पण लेण्यापूर्वी चालू होतं. पण जसं 5व्या शतक लागलं, 5व्या शतकापासून हिंदू लेण्यांचा पण त्यामध्ये थोडासा शिरकाव व्हायला लागला की जसं जसं बुद्धिझमचा ऱ्हास होत चालला तसं हिंदुझमनं त्यामध्ये एंट्री करायला सुरुवात केली आणि या लेण्यालाच वेगळ्या स्वरूपात अजून बदली करणे किंवा त्याच्यामध्ये अजून थोडी लेण्यामध्ये वाढ करणे हा जो प्रकार आहे तो हा प्रकार तसा पुढे येत राहिला. आता वेरूळ अजिंठा लेणी आपण जर बघितलं, हिंदू लेणी आहे, जैन लेणी आहे आणि बुद्धिस्ट लेणी पण आहे. पण काय झालं की सुरुवातीला मुळात ती बुद्ध लेणीच आहे. पण जसं जसं पुढील राजांनी जसं बुद्धिझम फॉलो केला होता तोपर्यंत बुद्ध लेणी कोरण्यात आल्या वर्षानुवर्ष. पण त्याच्यानंतर जसं बुद्धिझम आला, जैन धर्म आला, तर त्यांनी पण आपापल्या लेण्या त्याला जोडून तेच कंटिन्यू चालू केलेलं आहे. कारण जरी बुद्ध लेण्या असल्या तरी त्यांचे साधू वर्ग त्या लेण्यामध्ये वास्तव्याला होते. आता इथं जरी हिंदुझमचे साधू कोणी वास्तव्याला असतील पण ह्या स्ट्रक्चरमध्ये जास्त बदल न करता अजून त्यांनी काय वाढवता येईल किंवा अजून इकडे एखादी खोली वाढवता येईल का, त्यांनी हा बदल केला. पण जे काय लेण्याचं जे मूळ स्ट्रक्चर आहे बुद्धिझमचं, आता सरांनी तिथे एक विषय मांडला होता. कुणीतरी विचारलं पण होतं की एक प्रश्न विचारला होता, आठवत नाही मला, पण तो प्रश्न असा होता की बुद्धिझमच्या लेण्या आपण ओळखायच्या कशा आणि हिंदुझमच्या ओळखायच्या कशा. आता इथं पहा, आता ही बुद्धिझमची लेणी आहे, हे कशावर आपण ओळखू शकतो, एक स्ट्रक्चर. आता थोडक्यात बघा, शहरामध्ये गेलो 1 BHK 2 BHK हे खेड्यामध्ये बघायला मिळते का? खेड्यामध्ये काय छप्पर, माळवत, पडवी हे स्ट्रक्चर आहे. शहरामध्ये गेलं तर ते मिळतं, गावाकडे गेलं तर हे मिळतं. तसं या लेण्याचं एक ठराविक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. जवळपास 8 बाय 8ची खोली, त्या खोलीमध्ये अर्धवट कठडा जे की भिक्खूंना वरती बसण्यासाठी आतमध्ये 2 भवनी मिळतील आणि प्रत्येक दरवाजाला हा असा जो कोऱ्याला भाग आहे तो एक मिळेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्तूप असेल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांच्या तोंडाकडे बघून तर असं वाटतंय की आता हे लवकर उरकलं पाहिजे. कारण सगळ्यांची अवस्था आता पूर्ण पेंगलेली आहे, सगळ्यांना भुकाही लागलेली आहे. पण एक थोडेच विषय राहिले आहेत. आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला सर्व विषय घेणार आहोत. तर आपला जो विषय आहे धम्मलिपी. तर धम्मलिपीच्या विषयामध्ये आपण मग शिलालेख रेकॉर्ड केला. धम्मलिपी म्हणजे काय, तर धम्मलिपी या शब्दामध्येच त्याचं जे काही नाव आहे त्या नावामध्ये त्या लिपीचा जो काही अर्थ आहे तो दडलेला आहे. धम्मलिपी आणि भाषा, आपण काय म्हणतो, बोलतो ती भाषा आणि लिहितो ती लिपी. तर आपण धम्मलिपीच्या बाबतीत बोलत असताना आपण त्या ठिकाणी शिलालेख पाहिला. त्या शिलालेखात आपण 2 प्रकार पाहिले. त्या आपण जो बॅनर बनवला त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार पाहिले, सम्राट अशोककालीन पाहिली आणि सातवाहनकालीन पाहिली. तर आपण ज्यावेळी याचा अभ्यास करतो धम्मलिपीचा, तर ज्यावेळी आपण प्रथम पाहतो तर मधल्या काही काळामध्ये त्या काळात ते लिहित होते, त्या काळात त्यामध्ये धम्मपदे लिहिली गेली, तथागतांची वचनं लिहिली गेली, ती सर्व त्या लिपीमध्ये लिहिली गेली. पण मध्यंतराच्या काळामध्ये ती लिपी नामशेष झाली, ती वापरण्यात आली नाही किंवा तिचा वापरच झाला नाही. तर त्यानंतर ती डिकोड केव्हा झाली, तर ज्यावेळी इंग्रज अधिकारी जेम्स प्रिन्सेप आणि त्यांचे जे काही सहकारी असतील त्यांनी ज्यावेळी इथली जी काही त्यांना नाणी मिळाली जुनी, त्याच्यावर त्यांनी काय लिहिलंय याचा ज्यावेळी त्यांनी सुरुवातीला अभ्यास केला त्यावेळी 1837 साली त्यांना पहिला शब्द त्या लिपीतला डिकोड करता आला. तो शब्द होता दान. दान शब्द हा सर्वात प्रथम त्यांनी त्या ठिकाणी डिकोड केला आणि धम्मलिपीच्या उगम त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे
पुन्हा एकदा ती सर्वांसमोर उजेडात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. आणि आज आपण जी लिपी पाहतोय ती जैन प्रिन्सेप आणि त्यांचे जे कोणी सहकारी असतील त्यानंतर जे काही धम्मलिपीचे जे नवीन हे होते शोधकर्ते होते त्यांनी त्या ठिकाणी त्या लिपीला पुन्हा एकदा सर्वांसमोर उजेडात आणलं आणि आज आपण ती लिपी पाहतोय वाचतोय. आपल्या एमएससी समाजाच्या मार्फत आतापर्यंत एकूण 30 धम्मलिपीच्या बॅच आपण मोफत विनामूल्य शिकवतो. त्या ऑनलाईन असतात. त्यामध्ये 15 दिवस आपण सातवांकालीन घेतो आणि 15 दिवस आपण अशोककालीन घेतो. दोन्ही प्रकारची धम्मलिपी आपण त्यामध्ये शिकवत असतो. एमपीसी समाजात 30 बॅच या पूर्ण झालेल्या आहेत आणि 31वी बॅच आपण पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा चालू करत आहोत. तर ज्यांना धम्मलिपी शिकायची त्यांनी यामध्ये भाग घ्या. ती लिपी शिका. ती लिपी नुसती शिकून आपल्यापर्यंत ठेवू नका, तर ती त्या ठिकाणी जाऊन शिलालेखाची वाचा, ती इतरांनाही समजावून सांगा. धम्मलिपी शिकत असताना आपल्याला त्यासोबत पाली भाषा सुद्धा अवगत असायला हवी. कारण तुम्ही शिलालेख जरूर वाचाल पण त्याचं तुम्हाला डिकोडेशन होणार नाही किंवा त्याचा आपल्याला विस्तृत अर्थ सांगता येणार नाही. कारण तुम्ही फक्त ते वाचणार, ते फक्त तुम्ही लिहून घेऊ शकता पण त्याचा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पाली भाषा सुद्धा शिकणं गरजेचं आहे. तर धम्मलिपीच्या बाबतीत आता सर्वांच्याच अवस्था पाहून मला सुद्धा जास्त बोलण्याची आता इच्छाच या ठिकाणी होत नाही. त्यामुळं थोडं आवडतच घेतो आणि नमो जय हो. आता सकाळ आपण सगळ्यांनी सकाळपासून काम केलेलं आहे. त्यात रात्री काही सगळ्यांचा आराम व्यवस्थित झालेला नाही. जो काही झाला त्याच्यामध्ये त्याच्यातही इकडे येऊन सगळ्यांनी काम केलेलं आहे. आणि आता सगळेजण बसले तर सगळ्यांना आता झोप येत आहे आणि त्यात भूकही लागलेली आहे. त्या आम्हाला धन्यवाद सर. लेणी कोरण्याचा इतिहास, लेणी का, कोणी, कशासाठी, कुठून कोरण्यास सुरुवात झाली याच्याबद्दल आपण विस्तृत माहिती दिलेली आहे. आता आपण आलेलो आहोत जुन्नर शहरामध्ये. सगळी माहिती मी दिलेलीच आहे, परंतु त्याबद्दल अधिकची माहिती जुन्नर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जुन्नर शहर ही नहापण म्हणजे शक राजांची राजधानी सुद्धा होती आणि सातवाहनांची सुद्धा ही उपराजधानी होती. इतका मोठा वारसा 2000 वर्षापूर्वीचा या शहराला लागलेला आहे. या शहराच्या नावामध्ये अनेक बदल होत गेलेले आहेत. त्याचबरोबर या शहरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी आशिष भोसले सरांना आमंत्रित करतो. त्यांनी माहिती द्यावी. धन्यवाद सर. सर्वांना क्रांतिकारी. तर जसं सरांनी सांगितलं की आपण जुन्नर शहरात आहोत, तर हे जुन्नर शहर खरंच ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. या जुन्नर शहराला जवळ म्हणजे इसवी पूर्व काळापासूनचा इतिहास लाभलेला आहे. मग ते जसं सरांनी सांगितलं सातवाहन असो किंवा सातवाहनांपासून तो इतिहास सुरू होतो आणि तो अलीकडे म्हणजे निजामशाहीच्या नंतर हे शिवाजी महाराजांपर्यंत येतो. त्यानंतर पेशव्यांपर्यंत पण येतो. पेशव्यांनी इथल्या जे काही गणपतीचं मंदिर आहे या लेण्याद्रीचं, ते त्याची स्थापना पेशव्यांनी केलेली, तर ते तिथपर्यंत येतं. किंवा इथलं वरचं जे शिवाई मंदिर आहे ते सुद्धा पेशव्यांनी स्थापन केलेलं आहे. ठीक. तर हे जे जुन्नर शहर आहे, तर या जुन्नर शहराला जे इथले इंग्रज अधिकारी होते, ब्रिटिश अधिकारी डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन, तर या गिब्सन साहेबांनी या जुन्नर शहराला भारताचे आरोग्य केंद्र असं म्हटलेलं. तर असं त्यांनी का म्हटलं, कारण जेव्हा ते इथं आल्याच्या नंतर त्यांनी या जुन्नर शहराचं वातावरण वगैरे बघितलं. वातावरण बघितल्यानंतर त्यांना ते इतकं सुटेबल वाटलं, त्यामुळे ते परत इथून कधी गेलेच नाही. आणि त्यांनी इथे हिवरे बुद्रुक नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये तिथे त्यांनी वनस्पती उद्यान उभारलंय. ओके. तर परत इतिहासावर येता जुन्नर शहराला किती लेण्या आहेत जुन्नर शहरामध्ये? सकाळी सांगितलं सरांनी 325 पेक्षा जास्त असू शकतात जुन्नर शहरामध्ये. कोणते कोणते लेणी समूह कोणते कोणते? अजून सुलेमान, नाणेगाव,
तुळजा. अजून? मी सकाळी सुद्धा काही नावं सांगितली. भीमाशंकर, भीमाशंकर. अजून? मानमोडी हा डोंगर आहे ऍक्च्युली. समोरचा जो डोंगर आहे तोच मानमोडी डोंगर आहे. त्या डोंगराकडे मान वाकडी करून बघावे लागते म्हणून तो मानतो. मग असं त्याचं नाव आहे. आणि त्या डोंगरात 3 लेणी समूह आहेत. कपिचित लेणी, एक भीमाशंकर आहे, मधला जो आहे तो आंबा अंबिका लेणी समूह, आणि या साईडला भूत लेणी समूह. तुळजा लेणी कुठले? तुळजा लेणी या साईडला इथे बॅक साईड. सॉरी इकडे या बाजू तो तुळजा लेणी समूह, आणि समोर त्या साईडला कपिचित लेणी समूह. तर या एवढ्या लेण्या याच्यामध्ये आहे. आणि इथून पुढे साधारण 25 किलोमीटरवरती नाणे घाट आहे. तर या नाणे घाटाला सुद्धा एक महत्वाचा इतिहास आहे. तर इसवी सन पूर्व काळामध्ये, म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 200 मध्ये अंदाजे या जुन्नर शहराच्या ज्या राणी होत्या, सातवाहनांची जी राणी होती, राणी नायिका, तर त्या राणीने तो नाणे घाट बनवून घेतला. म्हणजे ज्यावेळी पूर्वी मुंबईच्या भागामध्ये असणारं जे सोपारा नावाचं जे बंदर होतं, तर त्या सोपारा बंदरातनं जो काही ट्रेडिंग व्हायची, मालाची जी माल यायचा बाहेरच्या देशातून, तर तो माल इकडे येत असताना तर तो पूर्वी इकडे वरती कसा आणावा याच्यासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागत होतं. तर त्यासाठी त्या राणीने तो घाट रस्त्याचा एक रस्ता बनवून घेतला. आणि तो रस्ता बनवल्यानंतर दळणवळण सोयीस्कर झाली. तर त्यासाठी तिने टोल टॅक्स आपण जसं देतो आता, तर तशी एक जकात नावाचा एक प्रकार तिने चालू केला. आजही आपण नाणे घाटला गेलो तर तिथे खूप मोठा दगडी रांजण ठेवलेला आहे. तर त्या दगडी रांजणामध्ये त्यावेळेसचं जे काही चलन असेल तर ते चलन तिथे टाकून व्यापारी लोक त्या मार्गाचा वापर करत होते. तर असा हा नाणेघाटचा इतिहास आहे. तर यानंतर हा जो भाग आहे, या भागाला जवळजवळ 4 नद्या आणि 5 धरणांचं हे लाभलेलं आहे. तसेच 14 गड किल्ले या भागामध्ये आहेत. या ज्या लेण्या आपण आता डिस्कस केला, तर त्याबरोबरच हा शिवनेरी गड किल्ला जर धरला, प्रत्येकाला बऱ्याच जणांना काय होतं, जुन्नरचं नाव घेतलं तर जुन्नरमध्ये फक्त शिवनेरी आठवतो आपल्याला, पण त्या शिवनेरी बरोबरच 14 गड किल्ले आहेत वेगवेगळ्या भागामध्ये. इथे 7 आहेत, 14 आहेत. तर किती बोललो? 7 गड किल्ले या भागामध्ये आहेत. 325 लिखित स्वरूपाचे, परंतु 350हून अधिक ज्या लेण्या आहेत ते एएसआय विभागाकडे नोंदी सुद्धा नाही आहेत. काही अशा सुद्धा डोंगरात लेण्या किंवा शून्यग्रह कोरलेल्या आहेत. म्हणजे अजून बऱ्याचशा डिस्कवर व्हायच्या पण बाकी आहे आणि पुरातत्व विभागाकडे नोंद व्हायचं पण बाकी आहे. तर असा हा जुन्नर शहराचा इतिहास आहे. तर एमबीसीपीआर समूहाचे उपक्रम आपण ऐकले. आता एमबीसीपीआर समूहाचे उपक्रम करत असताना एमबीसीपीआर समूहाची जी काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीबद्दल आणि एमबीसीपीआर समूहाचे काही नियम वगैरे असतात त्याच्याबद्दल निकेतन सर आपल्याला थोडक्यात बोलतील. निकेतन सर. एमबीसीपीआर समूह बरेचसे लेणी संवर्धन टीम काम करतायत लेणी संवर्धनाच्या चळवळीमध्ये. त्यात एक नाव म्हणजे एमबीसीपीआर. आता नुकतंच डिसेंबरमध्ये आपण 6वा वर्धापन दिन एमबीसीपीआरचा साजरा केला आहे आणि आता आपण 7व्या वर्षात दाखल झालो आहोत. बॅकग्राऊंडमध्ये बरेचशी कामं चालत आहेत. एमबीसीपीआर लेणी संवर्धन टीम का निर्माण करण्यात आली? जसं भगवंताने आपल्याला समतेचा, बंधुत्वाचा आणि विचारांचा धर्म दिलेला आहे. तथागतांनी कधी सांगितलं की माझी मूर्तीची पूजा करा किंवा माझा देव करा, विचारांची पूजा करा. पण नंतरच्या काळामध्ये भिक्खू संघाने
स्तूप असतील किंवा नंतरच्या राजांनी जे पूर्ण एवढा मोठा इतिहास रचलेला आहे, जे स्ट्रक्चर रचलेले बरेचसे ठिकाणी स्तूप आहे, त्या लेण्या आहेत, हा मोठा इतिहास आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तो इतिहास किती इतिहासकारांनी लिहिलेला आहे ते आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिसतो. ते किती आपल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये माहिती आहे किंवा आपल्या इतर बांधवांना माहिती आहे का? 1% असेल माहिती. पण त्या लोकांना, आपल्या धम्माच्या लोकांना किंवा इतर लोकांना देखील स्तूपांबद्दल, लेणीविषयी माहिती देण्यासाठी एमबीसी कार्ड संवर्धनाची मी बनवण्यात आले आहे. तर फक्त संवर्धन म्हणजे फक्त साफसफाई वगैरे नाही, बँकमध्ये बरेचशी कामं असतात. जसं मॅडमने सरांनी सांगितलं की आपण ASI ला फॉलोअप घेतो, बरेचसे आपण उपक्रम करतो, साफसफाई. बीड कोर्टमध्ये आपण एक लेणी शोधली आहे, तिथे आपण ऑलरेडी होती तिथे, पण लोकांसमोर आणली, तिथे आपण स्तूप बांधलेला आहे आणि बरेचसे उपक्रम करतो. आणि ही कार्यशाळा घेण्यासाठी आपल्याला 1 महिन्याचा कालावधीमध्ये आपल्या किती बॅकग्राऊंडमध्ये कामं होतात, जे फक्त नियोजन सदस्यांनाच माहिती आहे. म्हणजे फक्त गाडी पासून ते जेवणापासून ते नाश्त्यापासून ते कधी निघणार, काय कसं काय करणार, फॉलोअप, भरपूर आपल्याला मेहनत करावी लागते. आणि त्याच्यासाठी तुम्ही सहकार्य केलं त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. आणि अशाच प्रकारे लेणी फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये, तो आपला एक वास्तू आहे, आपल्याचा एक वारसा आहे, बुद्धाचा वारसा आहे. तो आपल्याला घरोघरी पोहोचायचा आहे. त्यासाठी अहोरात्र एमबीसी टीम काम करते. या सर्वांनी आपण टीम म्हणून काम करतोय. मला तेवढंच पुरेसं आहे. दर महिन्याला आपण, मॅडमने सांगितलं, दर महिन्याला आपण एक कार्यशाळा घेतो, बरेचसे उपक्रम घेतो, बरंच काय करतो. पण बॅकग्राऊंड ही जी नियोजन टीम आहे ते दुसरी पडली आहे, भरपूर काम करतात. त्याच्याकरता सरांनी नियोजन टीमचं नाव सांगितलं. बघा, सरांनी आपल्याला सांगितलं की तिथून इथपर्यंत येत असताना 1 महिनाभर अगोदर सगळं काम चालतं. 1 महिनाभर हे काम करत असताना तुमचा फॉलोअप घेणं, तुम्हाला कॉल करणं, तुमचे पैसे वेळेवर जमा करणं, बस बुक करणं, त्या बसवाल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहणं. समजा बस वाढली तर बस वाढवणं, बस कमी झाली तर त्याचा ताण सहन करावा लागतो. आणि ते करत असताना अगदी कधी कधी अशी उलट उत्तरं येतात पुढच्या व्यक्तींकडून, आणि मग ती सुद्धा सहन करावी लागतात. काही लोक तर काय बोलतात, पण सहन करावी लागतात. माझ्या पण चुकून क्लिक झालं, एक व्यक्तीने बोलतात माझ्या पण चुकून क्लिक झालं, मग आता माझा जीव घेतो का मला फोन करून? आणि मग आम्ही काय करतोय, तुम्हाला यायचं का नाही एवढं सांगा. आम्ही कोणाला फोर्स करत नाही. धम्माचा वारसा आहे, आम्ही चळवळीत काम करतो. तुम्हाला यायचं असेल तुम्ही या, आम्ही फक्त तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. तिथली जी काय माहिती आहे ती सांगायचं आम्हाला, काम करणार. तर हे काम करत असं अगदी तुमच्या जेवणापासून, नाश्त्यापासून, राहण्यापासून सर्व काही काळजी हे नियोजन सदस्य घेत राहतात. तर मी नियोजन सदस्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. तर ह्या कार्यशाळेचं ज्यांनी नियोजन केलं, सुमित आगळे सर, निलेश मोरे सर या, त्याचबरोबर संस्कार वानखेडे सर, नोनाली जगताप मॅडम, स्वप्नील मिसाळ सर यांनी ह्या संपूर्ण पुणे येथून हे 3 जण आणि मुंबई येथून मयूर बैसने सर, कुठे मयूर सर नाही, या 6 जणांनी, पुणे विभागातून 3 जण आणि मुंबई विभागातून 3 जण, या 6 जणांनी आताची जी काही कार्यशाळा होते त्या कार्यशाळेत सक्सेस होण्याचं क्रेडिट ह्या 6 जणांना जाते. आणि तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं, या लेणीपर्यंत पोहोचवण्याचं, या लेणीची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या 6 जणांना जाते. ही 6 लोक रात्रभर जागी राहतात, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत अपडेट घेत राहतात, काय चाललंय काय नाही. रात्र दररोज 2-2 तास फोनवर बोलत राहतात. ह्या व्यक्तीने असं सांगितलं, त्या व्यक्तीने असं सांगितलं. त्या पुढच्या व्यक्तीला कॉल करत राहतात, जेवणावाल्याला कॉल करत राहतात. काय तर बाबा आमची संख्या इतकी वाढली, नाही आमची संख्या इतकी कमी. तो जेवणावाला म्हणतो अरे बाबा एकच सांगा, काहीतरी सांगायचं नाही, पण ते कॉन्टॅक्ट करत राहतात. बसवाल्याचं सुद्धा, बसवाल्याला अगोदरपासून बाबा ह्या वेळेला ये, लोकांना त्रास नको व्हायला, हे सर्व नियोजन हे सदस्य करत राहतात. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी ही कार्यशाळा ठीक आहे. आता आपण मला वाटतं आपल्या समारोपाकडे येत आहोत आणि एकच शेवटचा एक सन्मान आपण करत आहोत. आता आपण हा सन्मान अशा व्यक्तीचा करतो
व्यक्तीचा करत आहोत. जी व्यक्ती लेणीवरती येते आणि लेणीवरती येत असताना त्याच्याबरोबर अनेक लोकांना घेऊन येते, नियोजनामध्ये सक्रिय सहभागाने काम करते. मागचे 1.5 वर्ष ही व्यक्ती काय करते की लेणीवरती येते, जो भेटल त्याला त्या लेणीबद्दल माहिती सांगते, लेणीपर्यंत सर्वांना घेऊन येते, लेणीचा इतिहास या ठिकाणी येऊन सांगण्याचा प्रयत्न करते. स्वतःच नाही तर आपल्या मित्रमंडळींना लेणीपर्यंत समूहामार्फत नाही जायला मिळालं, वैयक्तिक जातात, वैयक्तिक जाऊन ती लेणी जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. अशा मृणाली जगताप मॅडम यांना मी समोर बोलवतो. या नियोजनाचं मागचे 5 ते 6 इथून मागे 1.5 वर्षापासून ते नियोजनामध्ये आम्हाला मदत करतात. परंतु मागच्या 4 ते 5 कार्यशाळा ते स्वतः प्रमुख नियोजन सदस्य म्हणून काम करतात. मागच्या कार्यशाळांमध्ये ते नियोजनामध्ये फक्त हातभार आम्हाला लावत होते, परंतु त्या वर्षभरामध्ये ते इतकं त्यांनी शिकून घेतलंय की आता संपूर्ण नियोजनाची धुरा तुम्हाला कॉलिंग, पुण्यातल्या बहुतेक लोकांना यांचे फोन आले असतील, सोपूरपर्यंत आला, पोचलेत की नाही वगैरे, काय झालं काय नाही, त्यांचे फोन येत असतात. हे 3 जण जे आहेत त्यांचेच फोन येत राहतात. तर मृणाली मॅडमचा सन्मान मी संपूर्ण MBCPR समूहाची जी काही सदस्य, नियोजन सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा सन्मान करावा. एकच मिनिट हे साहित्य मिळालेले हे साहित्य मिळालेले तर आपण कसं सांगणार ना इतरांना की ही लेणी बौद्धच आहे किंवा मी बौद्ध आहे. तर आपण जेव्हा लेणीवर जातो तिथं आपल्याला 4-2 गोष्टी शिकायला भेटतात. स्तूप भेटतं, ही लेणी कुठल्या काळातली, काय काही गोष्टींची शिल्प, शिलालेख, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती भेटते. आणि ही गोष्ट हळूहळू जेव्हा आपण लेणीवर जातो तेव्हा आपल्याला ही आपली असे डोक्यात बसत जाते की हे आहे. आणि आता जसं की आपल्या मागं धम्मलिपी घेतलं, ते हळूहळू तुम्ही जर धम्मलिपी शिकत गेल तर तुम्हाला म्हणजे कळत जाईल की हे काय लिहिलंय काय नाही. आणि हेच तुम्ही इतरांना सांगणार, इतरांना पटवून देणार की ही लेणी बुद्ध लेणीच आहे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेस लेणीवर येणार आहे. आणि आपली MBCPR दर महिन्याला एक वीकेंड बघून म्हणजे सगळ्यांना येणं जमणार किंवा म्हणजे रविवार बघून सगळ्यांना सोयीस्कर होईल अशा वेळेला आपली MBCPR महिन्यातून एकदा कार्यशाळा आयोजित करत असते. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी पण इथून पुढे आपल्या लेणीवर जा आणि इतरांनाही सांगा की आपण लेणीवर गेलं पाहिजे. थँक्यू. सर्वांना नवबुद्धा जय भीम. जय भीम. आज आपण सर्वजण कार्यशाळेमध्ये सहभागी झालात, तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. विशेष म्हणजे आपण कोणत्याही ज्या आपल्या देशातील ज्या वास्तू आहेत, ज्या प्राचीन वास्तू आहे, ह्या वास्तू एखाद्या विशिष्ट धर्माच्या नसून त्या आपल्या देशाची संस्कृती आहे आणि तो देशाचा वारसा आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या देशाचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो आपण जपला पाहिजे, त्याचे संवर्धन आपण केले पाहिजे. म्हणून आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे. विशेष गोष्ट म्हणजे अशी की आपण ज्या वेळेस असं बोलतो की तिथं अतिक्रमण झालंय, तिथं कोणी गणपती बसवलाय किंवा कोणी शिवलिंग तिथं पूजा करतंय वगैरे, तर वास्तविक ह्या गोष्टीचा दोष त्या लोकांचा नाही. कारण की ज्या काळामध्ये भिक्खू संघ आणि त्याचा
जो काही धर्मप्रचार वगैरे असेल त्या काळात जसं तो थांबला गेला, त्याला काही कारण असू शकतात, तो अभ्यासाचा विषय आहे. आणि मग ह्या ज्या लेणी आहे ह्या लेणी ओस पडायला लागल्या, आणि ह्या लेणी ओस पडायला लागल्यामुळे काय झालं की तिथले प्रादेशिक किंवा लोकल जे माणसं आहेत, त्या गावातील माणसं आहेत, तिथले ज्या ज्या त्यांच्या घरातील असो किंवा त्यांना आवडलेले कुठले देव असो, एक देव म्हणून त्याला शेंदूर वगैरे लावून जिथं जागा चांगली आहे, जिथं पाऊस लागत नाही, ऊन लागत नाही, हवा छान येते, वातावरण छान आहे, हवा थंडगार आहे, खेळती आहे, अशा ठिकाणी त्यांनी आपले त्याचे देव बसवले, बरोबर. परंतु यामध्ये त्यांना दोष देण्यामध्ये काहीही फायदा नाही आहे. विशेष म्हणजे करून की आता आधी काय झालं हे महत्वाचं, आता पुढे काय व्हावे हे महत्वाचं. मग त्याकरता आपली काही जबाबदारी आहे. मग ह्या ज्या लेणी आहेत, जर आपल्याला असं वाटतं की हा आपला वारसा आहे, ही आपली सांस्कृतिक धरोहर आहे, तिला आपण जपलं पाहिजे, मग त्याकरता आपले कर्तव्य सुद्धा आपण निभावले पाहिजे. मग त्याकरता आपण तिथं वेळोवेळी गेलो पाहिजे. आपल्याच्याने होत असलेली जी काही तिथली स्वच्छता असेल, टापटीपणा, नीटनेटकेपणा असेल, तिचे संवर्धन करण्याकरता जर आपल्याला काही करता येत असेल तर आपल्या स्वतःच्या श्रमदानातून आपण ते केलं पाहिजे, कारण की ती आपली जबाबदारी आहे. घरात बसून हे अशा प्रकारे होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, लेणीवर जाण्याचे काही फायदे आहेत. तुमच्या आपल्या स्वतःच्या फायद्याकरता आहे, म्हणजे स्वार्थाकरता आहे. एक तर तुम्ही आपण घरामध्ये कोणी व्यायाम करत नाही, एका महिन्यातून जर एका लेणीवर जर गेले तर निदान 15 दिवसाचा व्यायाम तरी होतो तुमचा. घरी तुम्ही कितीही भांडी घासतील, घरी कितीही कामं केली तर तुमचा घाम काही निघत नाही. पण इकडे मात्र अख्खा पायापासून डोक्यापर्यंत अख्ख्या माणसाच्या सगळ्या नसा मोकळ्या होतात. म्हणजे याचा बऱ्याच जणांचा अनुभव आहे असा, कोणाच्या पायाची नस दुखत होती, कोणाच्या पायाचा खाली तळपाय दुखत होते, कोणाची पाठ दुखत होती. तर लेणीला आल्यामुळे तर बऱ्याच जणांनी रिप्लाय दिला की सर मी त्या लेणीला आले ना, माझा पायच दुखणं बंद झालं. की कोणाचा पाठ दुखत होती त्यांचं पाठ दुखणं बंद झालं. कारण की काय शारीरिक जी मेहनत आहे, शारीरिक जो व्यायाम आहे तो लेणी करता. कारण की लेणी सहसा सर्व लेणी एकदम खाली नाही, एकदम उंचावर पण नाही, मिडल भागाला आहेत की जिथं चालू शकतात. जसं आता ताईने असं बोलला की माझी तर म्हणजे असं वाटत नव्हतं मला की इतक्या वरती मी चढेल काही, किंवा खालूनच बघताना तर ते बोलले की ताई नंदाताईकडे बघून मला हुरूप वाटला की ह्या जर ताई चढू शकतात तर मी का चढू शकत नाही. तर शेवटी त्या आल्या, म्हणजे अगदी 10% त्या चढल्या नव्हत्या तेव्हाच थकल्या होत्या. तेव्हाच त्यांना असं वाटत होतं की इथं कसं काय जाणार. मग 10, 20%, 25, 50% असे करतात त्यांनी. दुसरी गोष्ट, जो इतिहास आहे तो इतिहास आपण जो कुठं बघितलेला नसतो, कधी वाचलेला नसतो, तो आपल्याला बघायला मिळतो. आता शिवनेरी लेणी अशी आहे की तिथं सहजासहजी कोणी येऊ शकत नाही. आता आपण आलो, आपल्याला यायला तिथं जवळपास 2-3 वर्ष जाते, कारण की आम्ही 2021 मध्ये आलो आणि त्यानंतर आता हे 2026 आहे. जवळपास आम्हाला ही 3 वर्ष तिथं जायला लागले, कारण की बाकी सुद्धा ह्या इतर लेणी ज्या असतात त्याचं आपल्या वर्षापासून आपण ते करत असतो. म्हणून लेणीला जाणे हे अगदी फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तर माहित आहे MBCPR संघ कुठलाही आर्थिक कमाई करत नाही किंवा त्याच्यातून कुठलेही पैसे घेऊन त्याच्यावर कोणीही कमाई करत नाही. आम्ही सुद्धा म्हणजे नियोजनाचे आम्ही सहभागी असतो. जे इतरांना पैसे लागतात तेच आमचे सुद्धा पैसे असतात. आम्हाला कुठलाही त्याचा ऑप्शन नसतो की सर मी मागच्या लेणीला आलो तर मी आता काही येत नाही, असा ऑप्शन आम्हाला नसतो. कारण की आम्हाला काही ते पण पैसे भरून सुद्धा असं काही नाही की तुम्ही आता फ्री ऑफ चार्ज या, की तुम्ही नियोजनामध्ये तुम्ही पैसे देऊ नका, अशातला काही भाग. तर सर्वांनी आपल्या हा जी धरोहर आहे, आपली जी संस्कृती आहे ही आपली सर्वांची आहे, भारतीयांची आहे. हे कुण्या एका धर्माची नाही आहे, कुठल्या एका बौद्ध धर्माची नाही आहे, किंवा त्यांचा स्पेसिफिक अधिकार त्यांचा सुद्धा नाही. आणि म्हणून प्रत्येक भारतीयांचं ते कर्तव्य आहे, हे आपण मनात जपूनच ते केलं पाहिजे. आणि दुसऱ्यांना त्या गोष्टीवरती बोलल्यापेक्षा आपण आपल्या कृतीतून ते केलं पाहिजे. आपल्या संस्कृतीला भेट देणं आपण आपलं कर्तव्य आपण ते केलं पाहिजे. म्हणून पहिलं कर्तव्य आपण आपलं करायचं, नंतर मग आपण दुसऱ्यावरती बोलू शकतो. ओके, सर्वांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमी लेणीला येत राहा आणि जसं मी इथं बोलतोय तसं तुम्ही सुद्धा बोलत राहा. आमची जागा तुम्ही घ्यावी अशी आमची इच्छा आहे. जे नवीन जे न्यू कमर्स आहेत, यंग पिढी आहे, तरुण पिढी आहे, या तरुण पिढीचं हे काम आहे. हे जे कारण की काय आहे की हे शारीरिक मेहनत आहे. एखाद्याला 50, 60, 50 जास्तीत जास्त ज्याची कॅपॅसिटी चांगली असेल तो 60 वर्षामध्ये चालू शकतो, 65 वर्षामध्ये चालू शकतो.
पण याला लिमिटेशन आहे. म्हणून ही जबाबदारी नवीन पिढीवर आहे. हे नवीन पिढीनं ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपली ही धरोहर जपली पाहिजे. पण एवढे संपवतो आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की जे उणिवा असतील त्या उणिवा तुम्ही मांडा, कारण की हे ट्रॅव्हलिंग आहे, याच्यामध्ये अनेक अडचणी असतात. कधी कधी काहीही अडचण येऊ शकते. जे नवीन माणसं येतात त्यांना ते कदाचित म्हणजे कळत नसते की कशामुळे काय झालं वगैरे किंवा काय प्रॉब्लेम्स वगैरे झाला. पण त्या गोष्टीचा आम्हाला काहीही प्रकारे आम्हाला राग येत नाही, कारण की काय ते काय माझ्या बहिणीचं लग्न नसतं ना माझ्या पोराचं लग्न असतं. त्याच्यामुळे आम्हाला राग येण्याचा काही संबंध नाही. हे आपली संस्कृती जपण्याचं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. ओके, धन्यवाद तुम्ही सर ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. मी रवी थोराते पिंपळूण आलेलो आहे. माझं तर लेणी बघण्याचा म्हणजे फर्स्टच टाईम आहे, पहिली वेळेसच आलो मी. असं मित्रांबरोबर गेलो लेणी बघायला, पण तिकडे जे मी बघितलं ना ते फक्त असं शिल्प बघितलं आणि ते स्तूप बघितलं, पण त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे हे कधीच कोणी समजवलं नाही. पण ज्यावेळेस मी ह्या ग्रुपमध्ये आलो त्यावेळेस ना म्हणजे पूर्ण इतिहासापासून कसं काय आहे, त्या शिल्पाचं कोणी बनवलं असेल, काय बनवलं असेल, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा जो काय बनवण्यामध्ये काय ते कशासाठी बनवलं ते, तर ही माहिती ना मला म्हणजे दुसरीकडून भेटलीच नाही. मी फर्स्ट टाइमच ही सगळी माहिती मिळाली. आणि फक्त ह्याच लेणीची नाही मिळाली आहे, शिवनेरी बुद्ध लेणीचीच नाही मिळाली आहे. तर मी म्हणजे पूर्ण जुन्नरमध्ये किती लेण्या आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती लेण्या आहेत, कोणत्या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती लेण्या आहेत त्याची पूर्ण माहिती मिळाली आहे. तर ती खूप अप्रतिम आणि असं वाटलं का आता प्रत्येक लेणीला भेट दिलीच पाहिजे. थँक्यू. येस, दॅट्स द स्पिरिट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. कोंढाणे लेणीला मी माझी फॅमिली घेऊन आलो होतो, पण ह्या कार्यशाळेला जमलं नाही का तर रात्रीच होतं म्हणून थोडं मला हे वाटलं. ॲक्च्युअलमध्ये आतापर्यंत आपण काय करत होतो तर शिलालेख वाचून दाखवतो, पण आज जो उपक्रम राबवला त्या शिलालेखाचे डिकोडिंग आम्हाला स्वतःला करायला लावलं की तुम्ही स्वतः अनुभवा कसं हे करताय. तो एक्सपिरियन्स एक वेगळाच होता. मी स्वतः म्हणजे कंपनीत असताना देखील भरपूर वेळा ट्राय करायचो की शिलालेख कसा हे करायचा, पण आज प्रत्यक्षात केला त्यावेळेस मला जाणवलं की आपण किती ह्याच्यात आहोत. पण ते खरं म्हणजे ते जी धम्मलिपी आहे ती एक शिकण्यासारखीच आहे. ते आज खरंच म्हणजे जाणवलं म्हणजे किती ह्याच्यावर आहे. ते ट्राय केला, सरांनी बोलले की ठीक आहे तू 40% पर्यंत ओके लिहिलेलं आहे. आणि बाकीचं बोललं गेलं तर जे आज श्रमदान केलं, 3-4 कार्यशाळा झाल्या पण फर्स्ट टाइम मी श्रमदान केलं असेल तर त्यात वेगळाच आनंद होता श्रमदान करण्यात. थोडा थकवा जाणवला, नंतर काय आता थोडा जाणवतोय म्हणा, पण तो काही नाही त्याच्या पुढे. ओके सर, आपलं नाव आणि स्वप्नील शिंदे. मी ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातला तिथनं येतो ग्रुप आपले शिवाजी शिंदे सर येतात. मला पण माहिती नव्हतं की MDCPR ग्रुप असा आहे की जो लेण्यावर व्हिजिट देऊन किंवा त्याचा इतिहास सर्वांना समजून सांगतो, हे माहिती नव्हतं मला. मी काय आपलं जे आमचा ग्रुप असेल कॉलेज हे आपला कंपनीचा त्यांच्यासोबत जायचो, गडकिल्ले फिरायचो. लेण्यांचा विषय हा म्हणजे नव्हताच जवळपास. पण ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांचं स्टेटस बघितलं त्यांना विचारलं सर हे तुम्ही जाता मला सांगत का नाही. मी त्यांना स्वतःहून बोललो की मला यायचं आहे म्हणून. कसल्या परिस्थितीत मी येणार. शेलारवाडी पहिली माझी कार्यशाळा होती, तर त्या कार्यशाळेला मी स्वतः आहे ना 2 व्हीलर घेऊन गेलो होतो. 2 व्हीलर आणि सोबत कंपनीतला एक मित्र पण, चल म्हणलं बस जायचं आपल्याला कसल्या परिस्थितीत. बाकी काय तिथलं जो पहिला कार्यक्रम पहिल्यांदा तिथं विचित्रच वाटलं. ते म्हणजे काय जो धंदा मांडून ठेवला आहे त्यांनी तो विचित्रच आहे. जवळपास सगळा डोंगर काबीज केलेला आहे त्यांनी. बाकी काय आपलं जे थोडं प्रसार माध्यमांमध्ये मला वाटतंय आपण काय कमी पडतोय का काही, कारण आपली जी माहिती आहे ती बाकीच्या लोकांपर्यंत पोचती आपल्याच. आता मी सुद्धा म्हणजे तिसरी कार्यशाळा म्हणजे माझं काहीच नाही, 1 वर्ष पण नाही झालं. 5 महिन्यात मला कळतंय की असा उपक्रम MDCPR ग्रुप मला वाटते फक्त लिमिटेडच आहे सध्या. तो सगळ्यात प्रसारित व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं. आणखी सुद्धा मला असं वाटतं की लिमिटेडच आहे आणखी. ओके, त्याला काय करता येईल काय नाही.
चालेल ना, तुमच्या सजेशन्सनुसार जे काही आपल्याला प्रयत्न करता येतील प्रसार प्रचारासाठी ते आपण नक्कीच करू आणि तुमची सोबत अशीच राहू द्या जेणेकरून आपण आणखी लेण्या दुर्लक्षित लेण्या हे झालं होतं आपलं ट्रॅव्हलिंगमुळं लेट वगैरे झालं, जेवणाचा गोंधळ झाला होता. ॲक्च्युली कोकणीवाले पण होते, ते मे बी मला वाटते त्यामुळं आले नाही असं मला वाटतं. कोकणीवाली आली होती ना गाडी, मे बी मला तो जरा कॅन्सल झाली. आपण संडेला सकाळी गाडी काढली होती, तोच अनुभव घेऊन आपण यावेळी रात्री गाडी काढली. रात्री गाडी काढली ते मस्त केलं, पण त्यामध्ये थोडं आपल्याला लवकरच सुद्धा जमलं असतं. कारण कसं आपण सॅटर्डेला बऱ्याच जणांचं वर्किंग असतं, त्या हिशोबाने आपण 8:30चा राहील. हां ठीक आहे, बाकी काय नाही. बाकी कार्यक्रमाचा एकदम मस्त होता. चालेल, थँक्यू. ते मॅनेज करणं आणि सगळ्यांना ते सर तर सतत फोनमध्येच असायचे, जेव्हा बघा तेव्हा फोन बिझीच असायचा. म्हणजे सगळं कसं मॅनेज, एखादं ट्रिप किंवा कुठे कोणाला घेऊन जायचं बोललं तर किती सारं डोक्याला हेक्टिक असतं आणि ते सगळं तुम्ही इतकं छान मॅनेज केलं ना आणि खरंच खूप सुंदर केलं. एकदम एवढ्या छोट्या वयशामध्ये एवढं लक्झरियस बस, खायला व्यवस्थित म्हणजे असं पण खराब नाही आहे, खाणं पण एकदम चांगलं आणि शिवाय म्हणजे सगळेजण शांत आणि तृप्त आहेत, असं कोणी चिडचिड होऊन गेलेलं नाही आहे. खरंच खूप छान केलं, म्हणजे चांगलंच आहे. अरेंजमेंट खूप सुंदर, खूपच छान वाटलं. तुमच्याबरोबर येऊन खूपच आनंद झाला मला. थँक्स. थँक्यू मॅडम. निलेश सर आणि सुधीर सर यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि पुढे पण ते येणाऱ्या कार्यशाळेमध्ये असंच सहकार्य करतील आणि नियोजन सांभाळतील आणि त्यांना खरंच खूप धन्यवाद. नक्कीच सर. थँक्यू.